नमस्कार. BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे प्राचीन भारत. कोणता? प्राचीन भारत या टॉपिकवरती आपण 50 MCQ प्रश्न घेत आहोत, जे की परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत. असेच प्रश्न आहेत जे 25 आपण प्राचीन भारत यामधून घेतलेले आहेत. लक्षात असू द्या, MPSC मार्फत जी तलाठी भरती होत आहेत, ग्राम महसूल अधिकारीची जी परीक्षा होत आहेत, त्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला जर MPSC तलाठी ग्राम महसूल अधिकारी प्रिलिम्स अभ्यासक्रम पाहिजे असेल, 100 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी आणि वेळ 1 तास असणार आहे त्या 100 प्रश्नांसाठी. त्यासाठी तुम्हाला 5000 प्रश्नांची PDF आपल्याकडे फक्त 99 रुपयामध्ये भेटणार आहेत. त्यासाठी संपर्क करायचा आहे 7057 69 78 08 यावरती. मित्रांनो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा ही आता 1.5 ते 2 महिने राहिलेले आहेत. 25 ऑक्टोबर 2026 रोजी जी परीक्षा होणार आहेत, त्यासाठी आपण 4 ते 5 दिवसामध्ये टेस्ट सिरीज चालू करत आहोत. म्हणजे 1 तास वेळ आहे 100 प्रश्न सोडवण्यासाठी. आणि तुम्हाला जर आतापासून प्रॅक्टिस करायची असेल, तयारी करायची असेल, PYQचे सर्व प्रश्न आपण जे पेपर आतापर्यंत MPSCने घेतले, TCSने घेतले आणि सरळ सेवेने घेतलेत, ते सर्व प्रश्नपत्रिका आपण त्या टेस्ट सिरीजमध्ये टाकणार आहोत. टेस्ट सिरीजमध्ये ऑल सब्जेक्ट असणार आहेत, ऑल सब्जेक्टची PDF असणार आहेत, प्लस शॉर्ट नोट्स असणार आहेत. प्रत्येक पदाची त्यामध्ये माहिती असणार आहे. जसे की MPSC भरती जर 11 ते 12 पदांसाठी जी जाहिरात काढलेली होती, त्या सर्व पदांसाठी आपण RTO भरता असेल, टंकलेखन असेल, लिपिका असेल, कर सहाय्यक मोटर वाहन असेल, या सर्वांसाठी आपण ती टेस्ट सिरीज घेत आहोत. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवर नाव नोंदवून संपर्क करायचा आहे. नाव नोंदवायचं आहे व्हॉट्सअप नंबरवरती की आम्हाला टेस्ट सिरीजमध्ये भाग घ्यायचा आहे. आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला 1 वर्षासाठी असणार आहेत. एकदा घेतल्यानंतर तुमचा स्वतःचा सेपरेट ID असणार आहे. ती एकदा घेतल्यानंतर तुम्हाला 12 महिने त्यामध्ये अभ्यास करता येणार आहेत. चला, आपल्या पहिल्या प्रश्नाकडे सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला, सिंधू संस्कृतीतील महान स्नानगृह कोठे सापडले? उत्तर जर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे. आतापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. आपल्याकडे PDFs आहेत, शॉर्ट नोट्स आहेत, PYQचे PDF आहेत. सगळं काही परीक्षेच्या अनुषंगाने आपण घेऊन आलेलो आहोत. फक्त लक्षात ठेवा, यापुढे तुम्हाला फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करायची आहेत. PYQची तर मी तर तुम्हाला सांगते, ती रोज 1 तास प्रॅक्टिस करा. टेस्ट सिरीज घ्या, नोट्स घ्या, PDFs घ्या. फक्त प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस. इथून पुढं ओन्ली प्रॅक्टिस. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक B, मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीतील महान स्नानगृह हे मोहनजोदडो या ठिकाणी सापडले होते. पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा शोध प्रथम कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न, लोथल हे प्राचीन स्थळ कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक B, बंदर यासाठी लोथल हे प्राचीन स्थळ प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीतील लोकांना कोणत्या धातूचे ज्ञान नव्हते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, लोखंडाचे ज्ञान नव्हते. कशाचे? सिंधू संस्कृतीतील लोकांना लोखंडाचे ज्ञान नव्हते. पर्याय क्रमांक D योग्य उत्तर. आणि हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी, ऋग्वेद हा कोणत्या वेदांपैकी सर्वात प्राचीन आहे? ऑप्शन A पहिला, ऑप्शन B दुसरा, ऑप्शन C तिसरा आणि ऑप्शन D चौथा. ऋग्वेद हा कोणत्या वेदांपैकी सर्वात प्राचीन आहे? पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, चौथा आहे? योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सर्वांसाठी आहे. पाहूयात तुमचा अभ्यास, तुमचा स्कोर किती वाढलेला आहे परीक्षांमध्ये. पुढचा प्रश्न, गायत्री मंत्र कोणत्या वेदात आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ऋग्वेदामध्ये गायत्री मंत्र आढळत असतो. पुढचा प्रश्न, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला होता.
पुढचा प्रश्न, महावीर हे जैन धर्माचे किती तीर्थकार होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 24वे तीर्थकार होते. महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. पुढचा प्रश्न, जैन धर्मातील 23वे तीर्थकार कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पार्श्वनाथ हे होते. कोण होते? पार्श्वनाथ हे जैन धर्मातील 23वे तीर्थकार होते. पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंद्रगुप्त मौर्य हे होते. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्याचा प्रमुख सल्लागार कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कौटिल्य हा चंद्रगुप्त मौर्याचा प्रमुख सल्लागार होता. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, इंडिका हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅगेस्थेनिस यांच्याशी इंडिका हा ग्रंथ संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सम्राट अशोकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे युद्ध कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कलिंग युद्ध होते. पुढचा प्रश्न, अशोकाच्या बहुतेक शिलालेखांची लिपी कोणती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राह्मी लिपी होती. पुढचा प्रश्न, सत्यमेव जयते हे कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंडक उपनिषदातून घेतले होते. पुढचा प्रश्न आहे, गुप्त काळाला भारतीय इतिहासात कोणते युग म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सुवर्णयुग म्हटले जाते. पुढचा प्रश्न, गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीगुप्त हा मानला जातो. पुढचा प्रश्न, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. PDF घेण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करा आणि टेस्ट सिरीज घेण्यासाठी व्हॉट्सअपला आपलं नाव नोंदवायचं आहे. पुढचा प्रश्न, भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला संबोधले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न, आर्यभट्टाने कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर्यभट्टीय हा ग्रंथ आर्यभट्टाने प्रसिद्ध हा ग्रंथ लिहिला होता. आर्यभट्टीय हा प्रसिद्ध ग्रंथ आर्यभट्टाने लिहिला होता. पुढचा प्रश्न, अष्टाध्यायी हा व्याकरणाचा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा व्याकरणाचा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, अजिंठा लेणी मुख्यतः कोणत्या धर्माशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुद्ध यांच्याशी अजिंठा लेणी मुख्यतः संबंधित आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, नालंदा विद्यापीठाचा विकास कोणत्या गुप्त सम्राटाच्या काळात झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुमारगुप्त यांच्या काळामध्ये झाला. मित्रांनो, हे होते प्राचीन भारत यावर आधारित आणि परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे प्रश्न जे 25 MCQ होते. तलाठी भरतीसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू होणार आहे 3 ते 4 दिवसामध्ये. त्यासाठी तुम्हाला आपलं नाव व्हॉट्सअपवरती नोंदवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, PDF साठी नोट्ससाठी PYQसाठी आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधायचा आहे. सर्व काही तुम्हाला जे तलाठी भरतीला पाहिजे आहेत किंवा मग MPSC भरतीमधील 11 पदांच्या जसे की कर सहाय्यक, मोटर वाहन, लिपिक, टंकलेखक या सर्वांसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू होणार आहेत. ती तुम्हाला रोज टेस्ट सिरीज देणार आहेत. वेळ 1 तास असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत आणि जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात आणि विचारले गेलेले आहेत असे प्रश्न त्यामध्ये आपण ॲड करणार आहेत. स्पष्टीकरणासह उत्तर दिल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथे दिले जाणार आहे. तुमचा 90% अभ्यास हा टेस्ट सिरीज आणि PDF माध्यमातून आपण घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.